हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्निंग बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॉब्लेम सेट 4B आणि चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आता ह्या प्रॉब्लेम सेट 4B मधील आधीचे क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 8 आपण आधीच्या दोन व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे, श्री बाटलीवाला sold shares of rupees 30,350 and purchased shares of rupees 69,650 in a day. एका दिवसामध्ये त्यांनी शेअर्स हे सोल्ड पण केलेले आहेत आणि परचेस पण केलेले आहेत. तर ही पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.1% ऑन सेल अँड परचेस. 18% GST वॉज चार्ज ऑन ब्रोकरेज. फाइंड द टोटल एक्सपेंडिचर ऑन द ब्रोकरेज अँड टॅक्स. म्हणजे टॅक्स म्हणजे कुठला, तर GST टॅक्स जो दिलेला आहे तो टॅक्स. एका दिवसामध्ये दोन ट्रेडिंग केलेले आहेत, एक सेलिंगचं ट्रेडिंग आहे, एक परचेसचं ट्रेडिंग आहे. प्रत्येक ट्रेडिंगवर 0.1% ब्रोकरेज दिलेला आहे आणि त्या ब्रोकरेजवर 18% GST चार्ज केलेला आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर एक्सपेंडिचर फाइंड आउट करायचा, पण कुठला, ब्रोकरेज आणि टॅक्सचा. तर लक्षात घ्या, ब्रोकरेज हा किती दिलेला आहे, 0.1% ब्रोकरेज दिलेला आहे. मग आपण काय करू शकतो, ओव्हरऑल जे ट्रेडिंग आहे ते ओव्हरऑल ट्रेडिंग आपण एकत्र करू शकतो. म्हणजे परचेसचं पण आणि सेलचं पण दोन्ही ट्रेडिंग एकत्र जर केले तर काय असणार आहे, 0.1% ब्रोकरेज ऑन टोटल ट्रेडिंग. टोटल ट्रेडिंग किती आहे, 30,350 हे झालेलं सेलिंग आणि परचेस केलेलं आहे 69,650. हे दोन्हीची जर आपण ॲड केली तर हे टोटल ट्रेडिंग झालेलं आहे. ह्या टोटल ट्रेडिंगवर 0.1% ब्रोकरेज आहे. आपण या ठिकाणी इंडिव्हिज्युअल देखील काय कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे पहिला ट्रेडिंगला सेलिंग जर केलेलं आहे 30,350ला, याला सेपरेट 0.1नी ब्रोकरेज काढू शकतो आणि जे काय ब्रोकरेज येईल त्यावर 18% GST आपण कॅल्क्युलेट करू शकतो. प्रत्येक ट्रेडिंगला आपण वेगळं कॅल्क्युलेट करू शकतो, परंतु त्याची गरज नाही. या ठिकाणी आपण दोन्हीची जर ॲडिशन केली, दोन्ही ट्रेडिंगची, तर या ठिकाणी ॲडिशन डायरेक्ट आपल्याला 1 लाख येणार आहे. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सोपं होणार आहे. तो 1 लाखवर 0.1% ब्रोकरेज म्हणजे ₹100 झालेला आहे आणि त्या 100वर 18% GST म्हणजे ₹18 झालेला आहे. 100 + 18 म्हणजे टोटल एक्सपेंडिचर किती असणार आहे, 118 एक्सपेंडिचर असणार. हे आपलं आन्सर यायला पाहिजे. हे आपण जस्ट रफली कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता हे आपण रफली काय कॅल्क्युलेट करू शकलो, तर आपण दोघांची ॲडिशन केली. दोन्ही ट्रेडिंग एकत्र केलेले आहेत. इंडिव्हिज्युअल जर आपण कॅल्क्युलेट केलं तरी आपलं आन्सर एवढंच येणार आहे, परंतु सोपं म्हणून आपण दोघांची ॲडिशन केलेली. आता हे रफमध्ये तुम्ही समजून घेतलं आहे, फेअरमध्ये आपण व्यवस्थित लिहूया आणि पुन्हा एकदा समजून घेऊया. तर सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपण गिवन लिहूया. ट्रेड 1, ट्रेड 2 दोन ट्रेड आहेत. पहिला ट्रेड म्हणजे सेलिंग ऑफ द शेअर इज, त्यामध्ये किती अमाऊंट आहे, 30,350. नंतर परचेस, सेकंड ट्रेड आहे परचेस ऑफ द ट्रेड म्हणजे ₹69,650. हे दोन्ही अमाऊंट आहेत. ब्रोकरेज रेट 0.1% आहे आणि GST रेट हा 18% आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स. तर सोल्युशन स्टार्ट करताना पहा, टोटल ट्रेड, आता दोन्ही ट्रेड आपण एकत्र करणार आहोत, ट्रेड 1 आणि ट्रेड 2 म्हणजे सेल प्राइस प्लस परचेस प्राइस ही जी आहे ती किती आलेली आहे, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. 30,350 प्लस 69,650 दोघांची जर ॲडिशन केली तर ₹1 लाख येणार आहे. म्हणजे टोटल ट्रेड कॉस्ट किती आलेली आहे, 1 लाख. आता ह्या 1 लाखवर आपल्याला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्या ब्रोकरेजवर आपल्याला GST कॅल्क्युलेट करायचं आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, ते आपण लिहूया. या ठिकाणी आपण ब्रोकरेज ऑन द टोटल ट्रेड कॅल्क्युलेट करूया. इंडिव्हिज्युअली ट्रेडवर जर कॅल्क्युलेट केला तरी चालू शकतो, परंतु आपण टोटल ट्रेडवर कॅल्क्युलेट करूया. म्हणजे 0.1% ऑफ टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट किती आपली, म्हणजे टोटल ट्रेडची कॉस्ट किती आहे, 1 लाख आहे. तर 0.1% पर्सेंटेज साईन आपण जेव्हा काढतो त्यावेळी 100नी डिवाइड करतो. तर 0.1/100 × 1 लाख म्हणजे हे 2 झिरो गेले, बरोबर आहे की नाही. त्यानंतर या ठिकाणी 3 झिरो आहेत, परंतु या ठिकाणी डेसिमल पॉईंट आहे म्हणून 1 झिरो जाईल आणि ₹100 येणार आहे. आलं लक्षात. तर 0.1 जेव्हा ब्रोकरेज असतो त्यावेळी ही जी अमाऊंट असते त्यावेळी त्यामधले डेसिमल पॉईंट 3 डिजिट्स इकडे घ्यायचे, तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतं. तर टोटल ब्रोकरेज इज ₹100 हे आलेलं आहे. आता ह्या ब्रोकरेजवर 18% GST आपल्याला पे करायचं आहे. 18% GST कशावर आहे, तर ब्रोकरेजवर आहे. ब्रोकरेज ₹100 आहे. तर टोटल GST किती येणार आहे, 18% म्हणजे 18/100 आणि कशावर आहे, ब्रोकरेजवर आहे. ब्रोकरेज कॉस्ट किती आहे, ₹100 म्हणजे 18/100 × 100 म्हणजे हा 100 जाणार, ₹18 GST कॉस्ट आलेली. GST कॉस्ट किती आलेली, ₹18. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, टोटल एक्सपेंडिचर ड्युरिंग द ट्रेडिंग. टोटल एक्सपेंडिचर आपण कसा कॅल्क्युलेट करणार, तर ब्रोकरेज प्लस GST
ब्रोकरेज आपला 100 आहे आणि GST 18 आहे, दोघांची ॲडिशन 118 येणार आहे. आपला आन्सर काय? टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड GST टॅक्स इज ₹118. हे झालं आपलं फायनल आन्सर. यानंतर प्रॉब्लेम सेट 4B मधील क्वेश्चन नंबर 10 पहा. श्रीमती अरुणा ठक्कर परचेस 100 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100 अँड मार्केट व्हॅल्यू ₹1200. परचेस केलेलं त्यावेळी मार्केट व्हॅल्यू 1200 आहे आणि त्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹100 आहे. सी पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.3% अँड 18% GST ऑन ब्रोकरेज. फाइंड दी फॉलोइंग. म्हणजे जेव्हा आपण परचेस करत असतो त्यावेळी आपल्याला मार्केट व्हॅल्यू माहीत पाहिजे असते. नंतर परचेस कॉस्टवर आपल्याला ब्रोकरेज द्यावा लागतो, ब्रोकरेजचं पर्सेंटेज माहीत पाहिजे आणि जे काय ब्रोकरेज येईल त्या ब्रोकरेजवर गव्हर्नमेंटला आपल्याला 18% GST द्यायचं. 18% GST ही अमाऊंट फिक्स आहे. ब्रोकरेज तुमचं चेंज होऊ शकतं, कधी 0.1, 0.15, 0.3. तर या ठिकाणी 0.3% ब्रोकरेज आहे, परंतु GST जो रेट आहे गव्हर्नमेंटने डिसाईड केलेला आहे तो GST रेट ऑन ब्रोकरेज, स्पेसिफिकली ऑन ब्रोकरेज हा 18% तो फिक्स केलेला आहे. तर 18% आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये देखील एक क्वेश्चन पाहिलेलं की GSTचा रेट किती असतो, म्हणजे कशावर? ब्रोकरेजवर. तर तो 18% GST असतो. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नेट अमाऊंट पेड, नंतर ब्रोकरेज, नंतर GST आणि टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. टोटल अमाऊंट पेड म्हणजे काय? तर या सगळ्यांची ॲडिशन आपल्याला करावं लागणार आहे. नेट अमाऊंट किती दिलेली आहे, नंतर ब्रोकरेज किती दिलेला आहे आणि GST किती दिलेला आहे एक एक. या ठिकाणी आपण एक एक कॅल्क्युलेट करूया. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, आपण आधी क्वेश्चनमध्ये देखील व्यवस्थित पाहिलेलं आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करूया. तर सुरुवातीला गिवन जे आहे तेच आपण लिहून घेतलेलं आहे. फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर, नंबर ऑफ शेअर्स, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर, ब्रोकरेज रेट आणि GST ऑन द ब्रोकरेज. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नेट अमाऊंट, ब्रोकरेज, GST पेड आणि टोटल अमाऊंट पेड. तर सोल्युशन आपण स्टार्ट करूया. तर पहिलं सोल्युशन पहा. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? आपले 100 आहेत आणि एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आपल्याकडं 1200 आहे. हे आपल्याला गिवनमध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. तर मार्केट व्हॅल्यू एका शेअरची, नंबर ऑफ शेअर्स यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला नेट अमाऊंट पेड फॉर द 100 शेअर्स येणार आहे. ती आलेली आपली 1,20,000. ही झालं आपलं पहिलं आन्सर. सिंपल होतं, नंबर ऑफ शेअर्सनी मार्केट व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं, नेट अमाऊंट पेड येणार आहे. परंतु एवढीच अमाऊंट आपल्याला द्यायची का? नाही, त्यावर आपल्याला ॲडिशन द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? ब्रोकरेज द्यायचं आहे, GST द्यायचं आहे. ते आपण कॅल्क्युलेट करूया. तर सेकंड आपल्याला विचारलेलं की ब्रोकरेज किती दिलेला आहे. तर ब्रोकरेज जो आपण दिलेला आहे तो ब्रोकरेज आपण नेट अमाऊंट जी आहे म्हणजे परचेस करताना जी दिलेली आहे त्यावर आपण देत असतो. तर ब्रोकरेजचा रेट 0.3% आहे. 0.3% ऑफ द सम इन्व्हेस्टेड. आता ही जी नेट अमाऊंट आहे ती आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणून त्याला आपण सम इन्व्हेस्टेड असं म्हणतो. तर 0.3% त्याचा काढायचा. पर्सेंटेज काढण्यासाठी आपण काय करतो? त्या अमाऊंटला 100ने डिवाइड करतो, म्हणजे 0.3/100. आणि कशाचे पर्सेंटेज काढतोय? तर सम इन्व्हेस्टेड. ही जी सम इन्व्हेस्टेड केलेली आपण 1,20,000 त्याचा आपल्याला 0.3%नी GST ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे 0.3/100 इंटू 1,20,000 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात घ्या हे 2 झिरो जाणार आहेत आणि काय येणार इकडं 0.3 इंटू 1200. अजून सिम्प्लिफाय करा. हा डेसिमल पॉईंट आपण काढून टाकूया म्हणजे यातला एक झिरो जाईल, म्हणजे 3 इंटू 120. आलं लक्षात? या ठिकाणी एक झिरो आहे ना, तो झिरो आपण काढलाय पण त्यावेळी डेसिमल पॉईंट देखील जाणार, म्हणजे 3 इंटू 120 कॅल्क्युलेशन येणार आहे 360. हे झालं आपला ब्रोकरेज पेड. ब्रोकरेज पेड कशावर? तर आपण जी इन्व्हेस्टमेंट केली ती 1,20,000 त्यावर आलेला आहे. आता ह्या ब्रोकरेजवर आपल्याला GST पे करायचं गव्हर्नमेंटला. त्याचा रेट दिलेला असतो 18%. तर 18% ऑफ GST ऑन ब्रोकरेज अमाऊंट. ब्रोकरेज अमाऊंट किती आहे? 360 आहे. म्हणजे 18% म्हणजे काय? 18/100 इंटू 360 हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे हा एक झिरो जाणार आहे, हा एक झिरो जाणार आहे आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 18चा टेबल आपल्याला माहीत पाहिजे, कारण ती कमीत कमी 30% टेबल आपल्याला व्यवस्थित पाठ पाहिजे तर आपलं कॅल्क्युलेशन फास्टमध्ये होणार. नाहीतर आपल्याला वेगळी मेथड म्हणजे अजून फॅक्टर्स घेऊन करावं लागतं. जर समजा फॅक्टर्स घ्यायचं म्हटलं तर काय 2 इंटू 9 इंटू 36/10 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. समजा टेबल मोठा असेल, आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की जर टेबल लक्षात येत नसेल त्यावेळी आपल्याला असे फॅक्टर्स घेऊन 9 इंटू 2 म्हणजे 18. सुरुवातीला 9नी मल्टिप्लाय करायचं, नंतर 2नी मल्टिप्लाय करायचं आहे आणि हे जे आन्सर येणार आहे 64.80 हे आपलं आन्सर येणार आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. 9नी मल्टिप्लाय केलंय तर या ठिकाणी 10 आपण तसंच ठेवूया, नंतर 2 तसंच ठेवूया, 9 इंटू 6. तर हे मल्टिप्लिकेशन करूया 9 इंटू 6 म्हणजे 9 6 54, नंतर कॅरीवर 5, नंतर
9 × 3 म्हणजे 27 + 5 म्हणजे 32. आलं लक्षात. 324 याचा डबल किती येणार आहे 648/10. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. हा एक डेसिमल येणार आहे 64.80. आलं लक्षात. तर GST पेड ऑन ब्रोकरेज किती आलेला आहे 64.80. हे झालं आपल्याला GST पेड. आता आपल्याला टोटल अमाऊंट किती पेड केलेली आपण शेअरसाठी. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे परंतु केवळ इन्व्हेस्टमेंट आपल्याला द्यायची नाही, तर त्यावर आपल्याला ब्रोकरेज द्यायचा, GST द्यायचा आहे. टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स किंवा सम इन्व्हेस्टेड फॉर 100 शेअर्स प्लस ब्रोकरेज पेड प्लस GST पेड, या तिन्ही अमाऊंट आपल्याला ऍड करायच्यात. म्हणजे आपल्याला टोटल अमाऊंट पेड येणार आहे. तर ती किती येणार आहे 1,20,000 प्लस ₹360 हा ब्रोकरेज आहे आणि GST किती आहे 64.80. सगळ्यांची जर ॲडिशन केली तर 1,20,424.80 ही झाली आपलं फायनल अमाऊंट, टोटल अमाऊंट पेड फॉर द 100 शेअर्स. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 4B मधील क्वेश्चन नंबर 11 पहा. आता थोडासा लेंदी क्वेश्चन आहे परंतु आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सॉल्व्ह करूया. तर श्रीमती अनघा जोशी परचेस 22 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. फेस व्हॅल्यू दिलेली आहे आणि नंतर फॉर परचेस करताना मार्केट व्हॅल्यू किती आहे 660 आहे. फाइंड दी सम इन्व्हेस्टेड. पहिला आपल्याला विचारलंय सम इन्व्हेस्टमेंट किती केलेली. सम इन्व्हेस्टेड कशी काढणार नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. हे सोपं आन्सर आहे, ते आपल्याला लगेच मिळणार आहे. त्यानंतर आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड, परचेस केल्यानंतर त्यांना डिव्हिडंड भेटलेला आहे 20% डिव्हिडंड. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यू आहे म्हणून फेस व्हॅल्यू देखील महत्वाची. 20% एका फेस व्हॅल्यूचा 20% आपण कॅल्क्युलेट करूया. त्यानंतर नंबर ऑफ शेअर्सनी मल्टिप्लाय करून टोटल डिव्हिडंड किती मिळाला तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. नंतर सी सोल्ड ऑल द शेअर्स वेन मार्केट व्हॅल्यू वॉज 650. आता परचेस करताना मार्केट व्हॅल्यू 660 आहे आणि सेल करताना मार्केट व्हॅल्यू 650 आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू थोडी कमी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आलेला आहे त्यांना थोडासा लॉस झालेला असणार, परंतु तो लॉस ते कव्हर करू शकतात कारण की त्यांना डिव्हिडंड मिळालेला आहे. आलं लक्षात. तर आपण नंतर कॅल्क्युलेशनमध्ये आपल्या लक्षात येईल. नंतर सी पेड 0.1 ब्रोकरेज फॉर इच ट्रेडिंग. आता दोन ट्रेडिंग झालेले आहेत, एक परचेसचं ट्रेडिंग आहे आणि एक सेलचं ट्रेडिंग आहे. प्रत्येक ट्रेडिंग वेळी 0.1% ब्रोकरेज त्यांनी दिलेलं आहे. फाइंड द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इन द शेअर ट्रेडिंग. लक्षात आलं तुमच्या दोन ट्रेडिंग आहेत. एक ट्रेड जो आहे ट्रेड 1 त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे परचेस केलेलं आहे, आणि ट्रेड 2 जो आहे त्यामध्ये त्यांनी सेल केलेलं आहे. दोन ट्रेड आहेत. प्रत्येक ट्रेड आहे सेल केलेलं आहे त्यांनी. प्रत्येक जो ट्रेड आहे त्यावर त्यांनी ब्रोकरेज दिलेला आहे 0.1% ब्रोकरेज दिलेला आहे. आणि ज्यामुळे त्यांनी परचेस केला आहे परंतु सेल करण्यापूर्वी त्यांना 20% डिव्हिडंड मिळालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय त्यांना अमाऊंट किती मिळालेली आहे सेल करताना त्यांना अमाऊंट मिळालेली आहे प्लस डिव्हिडंड मिळाला ती पण त्यांना अमाऊंट रिसिव्ड आहे. म्हणजे अमाऊंट रिसिव्ड जी आहे ती दोन प्रकारे, एक तर सेल करून मिळालेली आहे आणि डिव्हिडंड थ्रू त्यांना मिळालेली आहे. आणि त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती परचेस जी आहे परचेस प्राईस ती असणार आहे, परंतु त्यावेळी आपल्याला ब्रोकरेज देखील कन्सिडर करावं लागणार आहे. तर सगळं आपल्याला ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि डिसाईड करावं लागणार आहे परचेस कॉस्ट जास्त आहे का सेलिंग कॉस्ट जास्त आहे. त्यावरून आपण प्रॉफिट का लॉस ते आपण डिसाईड करूया. त्यानंतर त्यांनी काय विचारलेलं आहे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आणि लॉस आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत, परंतु आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे. म्हणजे पर्सेंटेज काय विथ रिस्पेक्ट टू इन्व्हेस्टमेंट जी त्याच्या रिस्पेक्टली आपल्याला प्रॉफिट ऑर लॉस डिसाईड करायचा आहे. आता या ठिकाणी डिजिट्स मोठमोठ्याले असणार येणार आहेत, त्यामुळे त्यांनी काय विचारलेलं आहे राईट युअर आन्सर टू द नियरेस्ट इंटिजर. आता इंटिजर आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 याला आपण इंटिजर म्हणणार, बरोबर आहे की नाही, किंवा निगेटिव्ह नंबर देखील आहेत, परंतु या ठिकाणी आपला प्रॉफिट लॉस आहे तो पॉझिटिव्हमध्येच असणार आहे. तर 1 2 3 4 असे इंटिजर आहेत. तर जर आपला आन्सर 1.23 असं आलं 1.45 किंवा 2.36 किंवा 2.78 अशा पद्धतीने जर आन्सर आलं तर त्यावेळी आपल्याला नियरेस्ट इंटिजर घ्यायचा. तर ह्या केसमध्ये यामध्ये नियरेस्ट इंटिजर काय असणार आहे 1 असणार आहे. याच्यामध्ये देखील नियरेस्ट इंटिजर 2 असणार आहे. इथं नियरेस्ट इंटिजर 1 असणार आहे कारण की त्यानंतरचा जो डिजिट आहे तो 5 पेक्षा लेस आहे. जर नंतरचा डेसिमल नंतरचा डिजिट इमिजिएट डिजिट जर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आपण तो इंटिजर नेक्स्ट इंटिजर घेतो. ज्या ठिकाणी पहा 2.78 आहे, या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतरचा डिजिट काय 7 आहे, तो ग्रेटर दॅन 5 आहे. म्हणजे याला नियरेस्ट इंटिजर आपण 3 घेणार, याला नियरेस्ट इंटिजर 2 घेणार, याला नियरेस्ट इंटिजर 1 घेणार. आलं लक्षात.
तर आपल्याला नियरेस्ट इंटिजर घ्यायचा आहे. नियरेस्ट इंटिजर कसा घ्यायचा तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण कॅल्क्युलेशन करूया आणि आन्सर फाइंड आउट करूया. तर गिवन आपल्याला दिलेलं आहे फेस व्हॅल्यू ₹100 दिलेली आहे, नंबर ऑफ शेअर्स 22 दिलेले आहेत, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे पहिल्या ट्रेडमध्ये ड्युरिंग परचेस ₹660 आहे, डिव्हिडंड रेट 20% आहे, हा फेस व्हॅल्यूवर असणार आहे. नंतर ब्रोकरेज रेट 0.1 दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ड्युरिंग द सेकंड ट्रेड म्हणजे सेल जो ट्रेड करणार आहे आपण त्यावेळी ₹650 असणार आहे. हे सगळं गिवन आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायची सम इन्व्हेस्टेड आणि दुसरं पर्सेंटेज प्रॉफिट ऑर लॉस इन शेअर ट्रेडिंग. आणि या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचं नियरेस्ट टू इंटिजर. नियरेस्ट इंटिजर आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तर सोल्युशन आपण लिहूया. तर सोल्युशन आपण स्टार्ट करूया. पहिला ट्रेड असणार आपला परचेसचा, त्याला आपण ट्रेड 1 म्हणूया. परचेसचा ट्रेड आहे, त्यामध्ये आपल्याला सम इन्व्हेस्टेड कॅल्क्युलेट करता येईल. सम इन्व्हेस्टेड कशी आहे तर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ड्युरिंग द परचेस. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ड्युरिंग द परचेस जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. नंबर ऑफ शेअर्स घेतलेले 22 आणि मार्केट व्हॅल्यू ड्युरिंग द परचेस ऑफ शेअर इज ₹660 आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं तर 14,520 येणार आहे. आता पुन्हा एकदा पहा, 22चा टेबल आपल्याला माहीत पाहिजे. जर माहीत नसेल तर काय करायचं, फॅक्टर्स घ्यायचे. 22 आपण कसं लिहू शकतो, 2 × 11 बरोबर आहे की नाही, इंटू 660. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. 11चं तर टेबल माहीत पाहिजे. 11चं टेबल कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं आहे. म्हणजे कसं करू शकतो आपण, सुरुवातीला आपण 2 डिवाइड करू 2 मल्टिप्लाय करू शकतो किंवा 11 तर 11 मल्टिप्लाय जर केलं तर कसं येणार आहे, या ठिकाणी 0 नंतर या ठिकाणी 6 दोघांची ॲडिशन करायची. 6 × 6 म्हणजे किती येणार आहे, 12 येणार आहे आणि या ठिकाणी 6 तसंच येणार आहे. हा 6 परंतु कॅरीवर 1 होता म्हणून या ठिकाणी 7 येणार आहे आणि हा 2 तसंच आहे. तर याची डबल करायचा, याची डबल जर केली तर आपल्याला 14,520 येणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन करण्याची एक थोडीशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. स्प्लिट करायचे, मोठा नंबर स्प्लिट करा, त्याचे फॅक्टर्स घ्या आणि नंतर मल्टिप्लिकेशन करा. तर आपलं आन्सर हे आलेलं आहे 14,520 आलेलं आन्सर. हे काय झालेलं, सम इन्व्हेस्टेड आलेले. मग ह्या सम इन्व्हेस्ट जी केलेली आहे त्यावर आपल्याला ब्रोकरेज द्यायचा आहे. ब्रोकरेज पेड ड्युरिंग द ट्रेड 1 तो किती आहे, तो किती 0.1% आहे. परंतु 0.1% कशाचा, सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड किती आहे 14,520. तर 0.1% म्हणजे 0.1/100 इंटू 14,520 कॅल्क्युलेशन करा. जेव्हा 0.1 जेव्हा ब्रोकरेज असतो त्यावेळी सिंपल लक्षात ठेवायचं, ही जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला 3 डिजिट्स डेसिमल पॉईंट इकडं शिफ्ट करायचा. या ठिकाणी 1, 2, 3 डेसिमल पॉईंट जर आपण या ठिकाणी घेतला तर 14.52 येतो. आता हे कॅल्क्युलेशन कसं पहा, हा 0 जाणार, हा 0 जाणार. नेक्स्टमध्ये काय, हा 0.1 आहे आणि हा 10 तसाच आहे इंटू 1452 इथपर्यंत लक्षात आलं. आता जेव्हा 0.1 आपण याला मल्टिप्लाय करतो त्यावेळी एक डेसिमल पॉईंट इकडे येतो बरोबर आहे की नाही, म्हणजे 145.2 आणि हा 10 तसाच आहे. आता जेव्हा 10ने डिवाइड करतो त्यावेळी पुन्हा एकदा डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट होतो. आलं लक्षात, म्हणजे 14.52. आपण काय केलेलं आहे, डेसिमल पॉईंट सुरुवातीला या ठिकाणी होता परंतु आपण 3 डिजिट इकडे शिफ्ट केलेला आहे. 3 डिजिट कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत, हे 2 0 प्लस हा एक डेसिमल म्हणजे 3 डेसिमल पॉईंट 3 डिजिट इकडे लेफ्ट साईडला शिफ्ट करायचे म्हणजे 14.52 आपलं हे झालेलं आहे ब्रोकरेज फॉर द फर्स्ट ट्रेड. सम इन्व्हेस्टेड किती आलेले आहे 14,520 प्लस ब्रोकरेज किती आलेला आहे 14.52 रुपीज. आता हे दोन्ही अमाऊंट आपल्याला द्यायची आहे. मग आपल्याला टोटल अमाऊंट किती द्यावं लागणार आहे ती कॅल्क्युलेट करूया. टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करताना सम इन्व्हेस्टेड प्लस ब्रोकरेज आलं लक्षात. टोटल अमाऊंट पेड टू परचेस 22 शेअर्स इज सम इन्व्हेस्टेड प्लस ब्रोकरेज पेड. सम इन्व्हेस्टेड आपली 14,520 आहे, ब्रोकरेज पेड आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 14.52. दोघांची जर ॲडिशन केली तर 14,534.52 ही झाली आपली टोटल अमाऊंट पेड. टोटल अमाऊंट पेड कशी कॅल्क्युलेट केली आपण, शेअर परचेस करताना लागणारी अमाऊंट प्लस ब्रोकरेज. आता या ठिकाणी जीएसटी दिलेलं नाही म्हणून आपण जीएसटी कन्सिडर करत नाही, नाहीतर जीएसटी या ब्रोकरेजवर 18% जीएसटी देखील आपल्याला पे करावं लागतो. परंतु जीएसटी या ठिकाणी दिलेलं नाही म्हणून आपण फक्त ब्रोकरेज ॲड करणार आहोत. दोघांची ॲडिशन किती आलेली, टोटल अमाऊंट ऑफ पेड आपल्या ठिकाणी आपल्याला मिळालेली. आपण अमाऊंट किती पे केलेली ही आपल्याकडे आलेली. आता आपल्याला अमाऊंट किती मिळालेली ते आपण कॅल्क्युलेट करूया. अमाऊंट कशा पद्धतीने मिळालेली आहे, एक डिव्हिडंड थ्रू मिळालेली आहे आणि दुसरी अमाऊंट मिळालेली ती आपण जेव्हा सेल करतो त्यांनी सेल केलेले आहेत शेअर्स त्यावेळी त्यांना अमाऊंट मिळालेली आहे. दोन प्रकारे अमाऊंट मिळालेली आहे. अमाऊंट पेड या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे
याला आपण इक्वेशन 1 दिलं तरी चालेल. आणि अमाऊंट रिसिव्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्यामध्ये पहिला सोर्स आहे डिव्हिडंडचा. डिव्हिडंड किती मिळालेला आहे तो आपण कॅल्क्युलेट करूया. डिव्हिडंड आपल्याला फेस व्हॅल्यूवर दिलेला असतो. फेस व्हॅल्यूवर 20% दिलेला आहे. म्हणजे एका शेअरवर 20% फेस व्हॅल्यू जर असेल, फेस व्हॅल्यू जर 100 असेल तर ₹20 त्यांना डिव्हिडंड मिळणार आहे. आता या ठिकाणी ॲक्च्युअली फेस व्हॅल्यूच 100 आहे, म्हणजे एका शेअर मागे ₹20 मिळणार आहे. आणि टोटल शेअर्स किती आहेत? 22 आहेत. दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर 440 येणार आहे. कॅल्क्युलेशन पहा. टोटल डिव्हिडंड रिसिव्ड, नंबर ऑफ शेअर्स इंटू डिव्हिडंड रिसिव्ड पर शेअर. नंबर ऑफ शेअर्स 22 आहे. डिव्हिडंड रिसिव्ड पर शेअर कॅल्क्युलेट करताना 20% ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. 20% म्हणजे 20/100. फेस व्हॅल्यू 100 आहे. हा 100 जाणार आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला 22 × 20, म्हणजे 22 × 2 म्हणजे 44 आणि हा 0 म्हणजे 440 हा डिव्हिडंड रिसिव्ड झालेला आहे. आता अमाऊंट रिसिव्ड आपल्याला एक प्रकारे मिळालेली 440 मिळालेली. आणि दुसरी अमाऊंट रिसिव्ड झालेली ती आपण जेव्हा सेल केला शेअरचा त्यावेळी आपल्याला ती अमाऊंट रिसिव्ड झालेली. तर ती देखील आपण कॅल्क्युलेट करूया. आता आपण ट्रेड 2 कन्सिडर करूया. पहिला ट्रेड परचेसचा होता, त्याच्यानंतर डिव्हिडंड भेटलेला आहे. आता ट्रेड 2 म्हणजे सेल केलेला आहे. शेअर्स ते सेल केलेले आहेत. त्यावेळी आपल्याला सम अमाऊंट मिळणार आहे. आपण जेव्हा शेअर सेल करतो त्यावेळी आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. तर ती अमाऊंट मिळण्यासाठी आपल्याला मार्केट व्हॅल्यू त्या टायमाची माहीत पाहिजे. त्यावेळी मार्केट व्हॅल्यू किती होती? 650 होती. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर ड्युरिंग द सेल 650. 22 × 650. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पहा. 2 × 11 × 650 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. म्हणजेच काय येणार आहे? 2 × 11 मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय? सिम्पल असतं. हा नंबर तसंच घ्यायचा, नंतर दोघांची ॲडिशन करायची आणि कॅरीवर 1 आलेला आहे. 6 + 1 म्हणजे 7. 7150. याची जर आपण डबल केली तर 14300 येणार. बरोबर एक नाही? 14300 सम रिसिव्ड आलेली आपल्याला 14300. जेव्हा आपण सेल केलं त्यावेळी 14300 मिळालेली. आणि त्याचबरोबर आपल्याला अमाऊंट डिव्हिडंड थ्रू देखील मिळालेली. परंतु ह्या सम रिसिव्ड जी आहे ती आपल्याला पूर्णपणे मिळणार नाही. त्यातून आपल्याला ब्रोकरेज मायनस करावं लागणार आहे. नाऊ ब्रोकरेज पेड ड्युरिंग द ट्रेड 2 किती आहे? 0.1% ऑफ द सम रिसिव्ड. सम आपल्याला जेवढी मिळाली त्यावर 0.1% ब्रोकरेज द्यायचं आहे. ब्रोकरेज आपण कॅल्क्युलेट करूया. 0.1/100 × सम रिसिव्ड 14300. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर पुन्हा एकदा लक्षात घ्या 0.1 ब्रोकरेज आहे. म्हणजे ही जी अमाऊंट आहे तर 3 डिजिट्स डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला घ्यायचा. तर या ठिकाणी सुरुवातीला डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे असं आहे. बरोबर आहे की नाही? 0.0 असं देखील आपण लिहू शकतो. म्हणजे डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे तो आपल्याला 3 डिजिट्स लेफ्ट साईडला घ्यायचा. म्हणजे 14.30 हे आपलं ब्रोकरेज पेड. आता आपण डायरेक्ट इकडे काय घेतलेलं आहे? कारण या ठिकाणी 0.1 ब्रोकरेज आहे म्हणून. जर 0.2 असता तर आपल्याला 0.2 मल्टिप्लाय करावं, याचं डबल करावं लागलं असतं. परंतु सिंपल कॅल्क्युलेशन आहेत. 3 डिजिट्स का घेतलेले आहेत? तर हे 2 0 आणि हा एक डेसिमल म्हणजे 3 डिजिट्स लेफ्ट साईडला आलेले आहेत. आता ब्रोकरेज मिळालेलं आपल्याला. आता हा ब्रोकरेज आपल्याला जी अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे सेल केल्यानंतर त्यातनं मायनस करावं लागणार आहे. तर तो आपण मायनस करूया. टोटल अमाऊंट रिसिव्ड आपल्याला लिहायचं आहे काय? टोटल अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग ऑफ 22 शेअर्स काय? सम रिसिव्ड आफ्टर सेल मायनस ब्रोकरेज पेड. तर 14,300 मायनस ₹14.30 म्हणजे आपल्याला आन्सर आलेलं आहे 14,285.70. आलं लक्षात? 14.3 मायनस केले तर आपण 14,300 मधनं आन्सर आपल्याला किती मिळालेलं आहे? 14,250.70. ही अमाऊंट आपल्याला शेअर सेल केल्यानंतर मिळालेली, ब्रोकरेज वगैरे सगळं कट करून. तर ही आपल्या हातामध्ये आलेली. आणि आपल्याकडे अजून एक अमाऊंट आलेली ती म्हणजे डिव्हिडंड रिसिव्ड, ती एक अमाऊंट मिळालेली. मग ओव्हरऑल अमाऊंट आपल्याला किती मिळालेली आहे? तर ओव्हरऑल अमाऊंट आपल्याला जी मिळालेली आहे ती अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी आत्ता जी आपल्याला अमाऊंट रिसिव्ड इन ट्रेड 2 प्लस डिव्हिडंड रिसिव्ड तो आपण एकत्र करूया, दोन्हीची ॲडिशन करूया. टोटल अमाऊंट रिसिव्ड इन ट्रेड 2 प्लस अमाऊंट रिसिव्ड ॲज अ टोटल डिव्हिडंड. तर 14,285.70 प्लस ₹440 यांची जर ॲडिशन केली तर 14,725.70 ही अमाऊंट आपल्याला ओव्हरऑल अमाऊंट रिसिव्ड आहे. मग आपल्याकडे आता 2 अमाऊंट आहेत. एक अमाऊंट रिसिव्ड आहे, टोटल ओव्हरऑल अमाऊंट रिसिव्ड आहे, आणि आपण किती अमाऊंट पे केलेली त्या दोन्ही अमाऊंट आहे. दोन्ही अमाऊंट आपण एकत्र लिहूया आणि पुढचं कॅल्क्युलेशन करूया. तर आता आपल्याकडे 2 अमाऊंट आलेल्या आहेत. टोटल अमाऊंट पे सगळं ब्रोकरेज वगैरे सगळं कन्सिडर करून आपण एवढी अमाऊंट पे केलेली 14,534.52. त्याच्यामध्ये परचेस कॉस्ट देखील आहे, नंतर ब्रोकरेज कॉस्ट देखील आहे. ही सगळी आपण अमाऊंट पे केलेली. आणि आपल्याला
डिव्हिडंड आणि सेल केल्यानंतर जी अमाऊंट मिळालेली ब्रोकरेज वगैरे सगळं कन्सिडर करून ती ओव्हरऑल अमाऊंट रिसिव्ड किती आहे 14,725.70 ही आपल्याला रिसिव्ड आहे. दोन्ही जर कम्पेअर केल्या तर रिसिव्ड अमाऊंट इज ग्रेटर दॅन अमाऊंट पेड म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. आपण जो काय ट्रेड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. देर इज नेट प्रॉफिट इन शेअर ट्रेडिंग ॲज रिसिव्ड अमाऊंट इज ग्रेटर दॅन अमाऊंट पेड. मग किती प्रॉफिट झालेला आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया, दोघांचं सबट्रॅक्शन घेऊया आणि सबट्रॅक्शन आपल्याला आलेलं आहे प्रॉफिट इज ₹191.80. दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर एवढी व्हॅल्यू आलेली. आता ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू झालेली आहे. प्रॉफिट आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये मिळालेला आहे, परंतु आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारलेला आहे. पर्सेंटेज प्रॉफिट आपण विथ रिस्पेक्ट टू इन्व्हेस्टमेंट करणार. आपण जी अमाऊंट पेड केलेली आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला आन्सर हे नियरेस्ट इंटिजरमध्ये घ्यायचं आहे. आता नियरेस्ट इंटिजर काय आहे हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 2 3 4 5 6 यापैकी कुठला एक इंटिजर नंबर किंवा असा इंटिजर नंबर त्यापैकी आपल्याला एक नंबर घ्यायचा. डेसिमलमध्ये नंबर आपल्याला घ्यायचे नाही कारण आन्सर हे डेसिमलमध्ये येणार आहे. तर नाव पर्सेंटेज प्रॉफिट विथ रिस्पेक्ट टू इन्व्हेस्टमेंट काय नेट प्रॉफिट आपण टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 ते पर्सेंटेजमध्ये येणार आहे. नेट प्रॉफिट 191.18 डिवायडेड बाय 14,534.52 म्हणजेच आता 100 मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी डेसिमल पॉईंट्स आहेत म्हणजे दोन्हीकडे 100 मल्टिप्लाय करूया आणि प्लस हा 100 न्यूमरेटरमध्ये आहे म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन काय येणार आहे 19,11,800 डिवायडेड बाय 14,53,552 म्हणजे सगळे आपण डेसिमल सगळे नंबर्स आपण इक्वल केलेले आहेत न्यूमरेटरला पण आणि डिव्हिजनमध्ये पण. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर ॲक्च्युली आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे का तर हे जर पाहिलं तुम्ही हा 19 लाख आहे हा 14 लाख आहे पुढचे डिजिट्स नंबर सेम आहेत म्हणजे जवळपास. तर 14चा डबल किती होणार आहे 28 होणार आहे आणि याचा अर्थ काय झालेला हा 19 आहे हा म्हणजे डिव्हिजन केला तर याला डिव्हिजन जाणार आहे आणि 1 पॉईंट काहीतरी येणार आहे बरोबर आहे की नाही 1 पॉईंटच्या पुढे येणार आहे. आता 1 पॉईंटच्या पुढे काय येणार आहे कारण हा 19 14पेक्षा ग्रेटर आहे. आता पॉईंटच्या नंतर आपल्याला नियरेस्ट इंटिजर घेण्यासाठी त्याच्या नंतरचा नंबर आपल्याला महत्त्वाचा आहे. तो जर 5पेक्षा लेस असेल तर आपण डायरेक्ट 1 घेणार 5पेक्षा जर जास्त असेल तर आपण 2 घेणार म्हणजे 1चा पुढचा नंबर काय येणार आहे तो 2 येणार. कारण जर डेसिमल पॉईंटच्या नंतरचा डिजिट जर 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर आपल्याला हा 2 घ्यावा लागणार. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल 14 आणि 19 मधले 14 जरी गेले तर खाली फक्त 5 राहतात म्हणजे याचा अर्थ काय नंतरचा जो डिजिट येणार आहे तो 5पेक्षा लेस असणार आहे. आपल्याला 14 जो आहे 14 पहा तुम्ही 14चा टेबल जर पाहिला 14 28 नंतर या ठिकाणी 42 बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने टेबल आहे तो. आपण जेव्हा 19ला डिवाइड करतो 14नी त्यावेळी रिमाइंडर किती राहणार आहे फक्त 5 राहणार आहे आणि 5 वर जर 0 दिला तर 50 होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे 50 म्हणजे आपण 42 म्हणजे 0.3 येणार आहे. आलं लक्षात. या ठिकाणी जास्तीत जास्त 0.3 पर्यंत येऊ शकतो म्हणजे 5पेक्षा कमी आहे तो म्हणजेच नियरेस्ट इंटिजर काय असणार आहे आपला 1 असणार आहे. आलं लक्षात. कारण या ठिकाणी हा जो नंबर आहे हा 3 नंबर 5पेक्षा कमी आहे म्हणून हा जो प्रॉफिट आपण लिहिणार आहोत तो किती येणार आहे नियरेस्ट इंटिजर नंबर 1% येणार आहे. आपला आन्सर काय असणार आहे पर्सेंटेज प्रॉफिट टू नियरेस्ट इंटिजर इज 1%. ॲक्च्युअली आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आपण हे नंबर्स पाहून देखील लिहू शकतो. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तरी आपलं 1.3 येणार आहे. तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेशन केलं तरी 1.3च्या आसपास या ठिकाणी आन्सर येणार आहे. तर तुमच्या एक लक्षात आलं असेल हा क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. यामध्ये वेगवेगळे ट्रेड्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्या ट्रेड्सवरून आपल्याला प्रॉफिट लॉस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि त्यानंतर पर्सेंटेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचे. तर सगळे क्वेश्चन आपण व्यवस्थित डीपमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण फायनान्शियल प्लॅनिंगचे जे काही कन्सेप्ट्स आहेत ते सगळे कन्सेप्ट पुन्हा रिपीट करायचे पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट 4B कंप्लीट केलेला आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.